नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण मराठे आणि युरोपियन वसाहतवाद यांच्या संबंधीची माहिती पाहणार आहोत. मराठे आणि युरोपियन वसाहतवाद या पाठामध्ये आज आपण मराठे आणि पोर्तुगीज यांच्या संबंधीची माहिती आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासाला सुरुवात केलेली होती, तर तो मुद्दा अर्धवट राहिलेला होता. तर आज आपण मराठे आणि पोर्तुगीज यांच्या संबंधीची माहिती आणखीन आपण बघणार आहोत. 1666 मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला. पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. मिर्झा राजे जयसिंग यांच्या आक्रमणावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वकार उघडली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक असे कायदे केले. उपलब्ध कागदपत्रांच्या माहितीनुसार पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये नेमक्या कशा प्रकारचे संबंध होते या संबंधीचे विवेचन करत असताना आपल्याला असे दिसून येते की काही प्रसंगी पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली, तर काही प्रसंगी पोर्तुगीजांनी छुप्या पद्धतीने मराठ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी विरोधी गटाला त्या ठिकाणी मदत केली. काही ठिकाणी सरळ त्या ठिकाणी वकिलांना बोलवून तह केला. काही ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी संमतीने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली आणि आपल्याला जे पाहिजे ते हक्क पोर्तुगीजांनी आपल्याला मिळवून घेतले. कधीकधी प्रत्यक्ष युद्ध न करता सुद्धा सामंजस्याने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या चर्चांना त्या ठिकाणी पोर्तुगीजांनी महत्त्व दिलेले दिसते. कधीकधी मराठे संकटात असताना सुद्धा त्यांनी मदत केली. उदाहरणार्थ, औरंगजेब बादशहांनी मिर्झा राजे जयसिंग यांना महाराष्ट्रावर ज्यावेळेस पाठवलेलं होतं, त्यावेळेस पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या बाबतीत संयम भूमिका दाखवली. पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वकार उघडली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले. पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारले तर तुम्हाला या प्रकारच्या सोयी सवलती मिळतील असे पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी स्थानिक लोकांना सांगितले. त्यामुळे अनेक स्थानिक लोक धर्मांतराला त्या ठिकाणी विरोध केला. तेव्हाच शिवाजी महाराजांनी दाभोळ या ठिकाणी स्वारी केली. अनेक लोकांनी शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी स्वागत केलं. यामुळेच इसवी सन 1667 शिवरायांनी भारतदेशावर स्वारी केली. तेथील रहिवाशांनी शिवरायांचे स्वागत केले. 1669 मराठ्यांनी सिद्धींच्या ताब्यात असलेल्या दंडराजापुरी या परिसराला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. बघा, कधी मिर्झा राजे जयसिंग एवढा मोठा त्या ठिकाणी स्वराज्यावर आक्रमण आलेलं असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. तसेच सिद्धी जोहारचा होता पन्हाळगडाचा वेढा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंनी हुतात्म्य पत्करलेलं होतं शिवाजी महाराजांसाठी. अशा वेळेस हे सिद्धी यांना पोर्तुगीजांनी मदत केली. आदिलशाही मराठी संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून आदिलशहाला ते मदत करत असत. या घटनेपूर्वीच पोर्तुगीजांचा वकील मार्तीस शिवाजी महाराजांना भेटावयाला गेला होता. उभयतांनी संघर्ष टाळण्याचे ठरवले. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटातटाने गोव्यामध्ये पाठवलेली होती. पोर्तुगीज सत्तेचे जोखूड फेकून द्यावयाचे असे ठरले. पोर्तुगीज व्हाईसरॉयला याचा सुगावा लागला. ही योजना अयशस्वी झाली. पोर्तुगीजांचा सुगावा या हिंदुस्थानातून पूर्णपणे नष्ट करण्याचे शिवाजी महाराजांनी धोरण आखलेलं होतं. त्यानुसार आपल्या स्वराज्यातील माणसे गटागटाने तर गोव्यामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आले. याची माहिती गोव्याचा जो व्हाईसरॉय होता त्याला लागला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी या हालचालींना त्या ठिकाणी
पोर्तुगीजांनी ओळखलं आणि पोर्तुगीजांनी त्याचा बिमोड नष्ट केला. ही शिवाजी महाराजांची योजना अयशस्वी झाली. ही योजना जर यशस्वी झाली असती तर केव्हाच पोर्तुगीज भारतातून हद्दपार झाले असते. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहानवये खालील अटी मान्य करण्यात आल्या. उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात. एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नये. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत असे ठरले. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायमच राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली. पण या वकिलांनाही फारसे यश आले नाही. 1679 खांदेरी उंदेरी बेटावरून मराठे इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. या इथं असं आपल्याला म्हणता येईल की शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांचे संबंध त्या ठिकाणी काही ठिकाणी लवचिक होते, काही ठिकाणी ताणलेले होते, काही ठिकाणी संघर्ष झाला, काही ठिकाणी युद्ध झालं. असे अनेक प्रकारचे संघर्ष पोर्तुगीज आणि मराठे यांच्या बाबतीत आपल्याला झालेलं दिसून येतो. अनेक वेळा पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात काही त्या ठिकाणी काही तहाच्या गोष्टी झाल्या, काही त्या ठिकाणी परस्परांमध्ये संमती झाली. समुद्रमार्गावरून, नौदलावरून त्या ठिकाणी ज्यावेळेस मराठे आणि पोर्तुगीज यांचा संबंध येईल त्यावेळेस त्या ठिकाणी परस्परांनी पकडलेली जहाजे सोडून द्यावेत असा त्या ठिकाणी निष्कर्ष झाला. काही वेळा त्या ठिकाणी जिवाजी शेणवी आणि दुसरे त्यांचे भाऊ पितांबर शेणवी हे दोघेसुद्धा वकील शिवाजी महाराजांकडे त्या ठिकाणी वकील म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक वेळा परस्परांमध्ये जे संबंध ताणले गेलेले होते त्याच्यामध्ये एकुलता आणण्याचा प्रयत्न केलेला दिसता. कधी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांविरुद्ध मुघलांना त्या ठिकाणी ज्या सोयी सवलती देत असत पोर्तुगीज, त्याच सवलती मराठ्यांना सुद्धा देण्यात यावेत अशी अपेक्षा शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडून व्यक्त केलेली होती. त्यांनी ज्यावेळेस ऐकले नाही त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र आरमार उभारलेले आपल्याला दिसते. खांदेरी उंदेरी बेटावरून ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला, मराठे आणि इंग्रज लढा सुरू झाला, त्यावेळेस गुप्तपणे या पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत केलेली होती. अशा प्रकारे पोर्तुगीज हे त्या ठिकाणी अतिशय प्रोफेशनल व्यावसायिक दृष्टिकोनातून भारतात आलेले होते. त्यांनी आपला फायदा कशा प्रकारे होतो यासाठीच ते बघत असत. चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या रक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाचा कर म्हणजे चौथाई होय. चौथाई आता समजा चौथाई मराठ्यांनी आकारलेला होता. चौथाई म्हणजे समजा 10 रुपये जर इन्कम असेल त्याच्यातला त्या ठिकाणी चौथा भाग म्हणजे 10 रुपयाचे 4 भाग केल्यावर किती होतात तर 2.5 रुपये होतात. तर अशा प्रकारे 2.5 रुपये समजा एका राज्याचं उत्पन्न 1 लाख रुपये असेल तर त्याच्यातला चौथा हिस्सा म्हणजे जवळजवळ 25,000 रुपये हे तर समोरच्या व्यक्तीला देणे, ही चौथाई मराठ्यांनी पोर्तुगीजांना लावलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चालवलेली धर्मांतरे, समुद्र व्यापारातील लुटालूट या कारणामुळे त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष केलेला दिसून येतो. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. फोंड्याच्या वेढ्यामध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होते याबद्दल शंकाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील सर्वोच्च सेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये जगातील सर्वच सत्ताधीशाविरुद्ध जवळजवळ लढलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये स्थानिक लोक आहेत. स्थानिक लोकांमध्ये अफजल खान, त्याच्यानंतर मिर्झा राजा जयसिंग, आदिलशाही, कुतुबशाही, त्याच्यानंतर सिद्दी, अफगाण, मराठे, इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांशी लढणारे एकमेव सर्वोच्च सेनापती होते असा शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. खरोखरच त्यांचा दरारा त्या ठिकाणी निर्माण करणारा, त्यांचा त्या ठिकाणी पचक दरारा निर्माण करणारा होता. औरंगजेब बादशहाशी त्या ठिकाणी प्रखरपणे लढणारे त्यावेळेस आशिया खंडातील सर्वात मोठी त्या ठिकाणी संस्था
म्हणजे त्या ठिकाणी संस्थानिक म्हणजे मुघल बादशाह यांच्यातील औरंगजेब यांच्याविरुद्ध शिवाजी महाराजांनी प्रखरपणे लढा दिला. तसेच त्या ठिकाणी डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्याशी त्या ठिकाणी सक्षमपणे लढा दिला. शत्रू संबंधी त्यांचे धोरण भीतीदायक होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झालेले होते, असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीजांनी लिहून ठेवलेले आहे. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा चालू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली, परंतु वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अंशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दक्षिण आणि रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढवले. जोपर्यंत शिवाजी महाराजांचं राज्य होतं तोपर्यंत या पोर्तुगीजांनी मराठ्यांना त्या ठिकाणी खूप त्रास दिलेला दिसून येत नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांचे भारतातील त्या ठिकाणी राज्य सुरक्षित झाले, असं पोर्तुगीजाच्या एका लेखकांनी लिहून ठेवलेलं होतं. तोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीजांविरोधी मोहिमेची सूत्रे देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडक्यात ठाण्याचा किल्ला घेतला. 1737 मध्ये घेतलेलं होतं. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी हातमिळवणी केली. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे मराठ्यांना पोर्तुगीजांनी धडा शिकवण्याचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तरात म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा फोंडा किल्ल्यास वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. या लढाईत येसाजी कंक, मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी यांनी पराक्रमाची शर्थ केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याचवेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे आताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांनी मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी परतावे लागले. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब यांच्याशी हातमिळवणी केलेली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा दबदबा एवढा होता की त्यांनी पोर्तुगीजाविरुद्ध सरळ युद्ध पुकारले आणि त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु निसर्ग त्या ठिकाणी साथ न दिल्यामुळे तसेच त्या ठिकाणी मुघलांचे सैन्य कोकणात आल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी स्वराज्याकडे जावे लागले. नाहीतर तेव्हाच त्या ठिकाणी पोर्तुगीज भारतातून हद्दपार झाले असते. मराठ्यांनी साष्टी बेट जिंकून घेतले. दुसऱ्या आघाडीवर शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला. छोटी ठाणी त्यांनी जिंकून घेतली. जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी मालकी प्रस्थापित करणे अवघड होते. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली, परंतु मराठ्याकडे प्रभावी आरमार नव्हते. त्यामुळे वेढा 2 वर्ष चालला. अखेर मराठ्यांनी पोर्तुगीजास नमवले. पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संबंधी आपल्याला असे म्हणता येईल की पोर्तुगीजांनी शिवाजी महाराज असेपर्यंत लवचिक असे धोरण स्वीकारलेले होते. नंतरच्या कालखंडात सुद्धा मराठ्यांनी वेळोवेळी पोर्तुगीजाविरुद्ध संघर्ष केलेला होता आणि संघर्षामध्ये नेहमीच त्या ठिकाणी मराठी वरचढ ठरलेले होते. अनेक वेळा मराठ्यांनी त्या ठिकाणी पोर्तुगीजांना पराभूत केले, त्यांचे किल्ले घेतले, त्यांची ठाणी घेतली, त्यांच्यावर चौथाईचा त्या ठिकाणी कर लावला. त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचे नियमांची त्या ठिकाणी काटेकोर
पालन करण्यास सांगितले. वेळोवेळी त्या ठिकाणी मराठ्यांनी पोर्तुगीजांना चाप दिलेली होती. युरोपियन सत्ताधीश त्या ठिकाणी पोर्तुगीजांना मिळालेली त्या ठिकाणी चपराकच होती असे म्हणता येईल.